गुड मॉर्निंग. आज होता संडे. संडेला काय सगळं निवांत चालतं. त्यामुळे सकाळी करून घेतला नाश्ता. नाश्त्याला केले पोहे आणि चहा. चहा झाल्यानंतर मी सगळी माझी कामं आवरून घेतली. कामं आवरल्यानंतर मी अंघोळ करून घेतली आणि देवपूजा केली. कामामध्ये मी सगळ्या कपडे धुवून घेतली, सगळे चपल्या धुवून अशा उन्हाला लावल्या. त्यानंतर दुपार झाली. दुपारच्या वेळी असं विरू आणि विरूचे पप्पा मॅच बघत होते. त्याला काय कळतंय काय माहिती. ज्यावेळेस इंडियाने न्यूझीलंडची विकेट घेतली त्यावेळेस तो स्वतःच खुश होऊन जोरात असं टाळ्या वाजवण्यासारखं करत होता. त्यानंतर मग इव्हनिंगच्या वेळी चहा केला, चहा घेतला आणि मम्मी अशा छान दळण करत होत्या. दळण झाल्यानंतर शेजारचा कसा बाळासोबत खेळायला आला होता. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी जेवणात बनायचं होतं चिकन. त्यासाठी घेतला कांदा कापून, खोबरं भाजून घेतलं, लसूण, खोबरं, कांदा आणि कोथिंबीर एकत्र बारीक करून घेतली. त्यानंतर कढई तापायला ठेवून त्याच्यामध्ये सगळा मसाला परतून घेतला. मसाला परतून चांगला झाल्यानंतर त्याच्यामध्ये घरचा कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकला, हळद टाकली आणि चिकन मसाला टाकला. त्यानंतर हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन टाकलं आणि चांगलं परतून घेतलं. चांगलं परतून घेतल्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन झाकून ठेवलं. कारण वाफेवर चिकन हे चांगलं शिजतं. कारण चिकन पातळ नव्हतं बनवायचं, सुक्कच बनवायचं होतं. त्यामुळं ते चांगलं वाफेवर शिजवून घेतलं. चिकन छान असं तयार झालं. त्यानंतर संध्याकाळचं जेवण करायला घेतलं. आम्हाला बनवलं ती पालकची भाजी आणि भाकरी आणि ह्या सगळ्यांना चिकन. त्यानंतर शेवटी इंडियाचा विनर झाला. मग कोणतरी बोललं विनर विनर चिकन डिनर. त्यानंतर छान असं चिकनचा बेत करून जेवण झालं आणि शेवटी इंडिया ही जिंकलीच. मॅच बघत बघत छान असं जेवण केलं आणि छान वाटलं. 12 वर्षानंतर इंडियाने चॅम्पियन ट्रॉफी ही मिळवली होती. त्यामुळे खूप छान वाटलं.